आज आपण एक अंकी संख्येने तीन अंकी संख्येला कसं गुणायचं तेही अबॅकसवर हे आज आपण पाहणार आहोत. चला तर मग चालू करूया. ह्या अगोदर एक अंकी संख्येने दोन अंकी संख्येला कसं गुणायचं ह्याचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे. तो जर तुम्ही अजून पाहिला नसेल तर तोही पहा. हे बघूया कसं करायचं आहे. तर 352ला 9ने मल्टिप्लाय करायचं आहे. हे करत असताना अबॅकसवर आपण पहिल्यांदा काय पाहायचं आहे, तर हे आपल्या एकूण नंबर्स किती आहेत हे आपले. तर 1, 2, 3 आणि 4 हे 4 नंबर्स आहेत. तर आपला अबॅकसवर येणारं जे आन्सर आहे तेही 4 रॉडवर यायला पाहिजे. आपण इथे आधीमध्ये कुठेही न घेता आपण फर्स्ट रॉडपासून सुरुवात करणार आहे. तर 1, 2, 3 आणि 4 ह्या 4 रॉडवर आपलं आन्सर यायला हवं आहे. तर सुरुवात कशी आहे पहा. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण 9चा आणि 3चा मल्टिप्लाय करणार आहे. 9 3 जा 27. अबॅकसवर आपण फर्स्ट आणि सेकंड रॉडवर घेतलेला आहे. 9 त्रिक 27. हे पहा कसं 27 आपण घेतलेलं आहे 27. ओके, ही झाली आपली पहिली स्टेप. आता दुसरी स्टेप काय आहे, तर 9चा आणि 5चा गुणाकार करायचा आहे. 9 आणि 5चा मल्टिप्लाय करायचा आहे. 9 5 जा 45. तर आपल्याला हे कुठं घ्यायचं आहे, सेकंड आणि थर्ड रॉडवर घ्यायचं आहे. आता इथं 40 आणि इकडे 5 घ्यायचं आहे. आता इथं 40 घेताना आपल्याला फॉर्म्युला यूज होणार. ज्यावेळी आपण मल्टिप्लिकेशन करत असतो त्यावेळी प्लसचे फॉर्म्युले यूज होतात. आता +4चा फॉर्म्युला काय आहे, तर -6 + 10 अँड 5 इथं डायरेक्ट झालेला आहे. ओके, ही झाली आपली सेकंड स्टेप. नेक्स्ट इज थर्ड स्टेप. आता 2चा आणि 9चा मल्टिप्लाय करायचा आहे. 2 आणि 9चा. 9 2 जा 18. 18 आपल्याला थर्ड अँड फोर्थ रॉडवर घ्यायचं आहे. 1 डायरेक्ट झालं आणि 8 ही डायरेक्ट झालं. तर अशा पद्धतीनं आपला आन्सर आलेला आहे 3168. तर काय आन्सर आलेलं आहे आपलं 3168. आपण आणखी एक उदाहरणाच्या माध्यमातून समजून घेऊया. आता आपल्याला 325ला 8ने मल्टिप्लाय करायचं आहे. तर स्टेप पहिल्यांदा तीच आहे. 8ने पहिला 3ला मल्टिप्लाय करायचं. त्या अगोदर नंबर्स काउंट करायचे. तर किती नंबर्स आहेत, 4 नंबर्स आहेत. 1 2 3 अँड 4. तर आन्सरही आपलं 4 रॉडवर आलेलं पाहिजे. सुरुवात करूया 8 आणि 3चा मल्टिप्लाय करायला. 8 3 जा 24. जर तुम्हाला इंग्लिशमधील पाढे येत असतील तर तसंही करा, नसेल तर 8 त्रिक 24. तर आपण डायरेक्ट अबॅकसवर 24 घेतलेला आहे. ही झाली पहिली स्टेप. दुसरी स्टेप आहे ती 8चा आणि 2चा मल्टिप्लाय करायचा आहे. 8 2 जा 16. सेकंड अँड थर्ड रॉडवर आलं पाहिजे आपला आन्सर 16. आता 1 इथं कसं ॲड करणार आपण, प्लसचा फॉर्म्युला. +1चा फॉर्म्युला -4 + 5 अँड 6 डायरेक्ट केलेला आहे. आता तिसरी स्टेप आपली काय आहे, 8चा आणि 5चा गुणाकार करायचा आहे. 8 5 जा 40. तर थर्ड अँड फोर्थ रॉडवर आपण डायरेक्ट ते आन्सर घेणार आहे. 40 इथं आपण थर्ड आणि फोर्थवर घ्यायचं आहे. मग थर्ड इथं आपण डायरेक्ट कसं करणार, तर -6 + 10. तर आपला आन्सर आलेला आहे 2600. काय आन्सर आलेला आहे 2600. पहा, तुम्हाला अजूनही समजलं नसेल तर व्हिडिओ तुम्ही पुन्हा पाहू शकता आणि स्टेप वाईज समजावून घेऊ शकता. तर ज्यावेळी आपण गुणाकार करतो किंवा मल्टिप्लिकेशन आपण अबॅकसवर करत असतो त्यावेळी आपल्याला प्लसचे ऑल फॉर्म्युलाज येणं गरजेचं आहे. त्यामुळे पहिला तुमचे फॉर्म्युला परफेक्ट असणं गरजेचं आहे. चला तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.